Hello friends, today I am going to teach you the first chapter of class 8 आणि त्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सजीव सृष्टी आणि मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. पण आता हे तुम्हाला माहितीच आहे की याआधी तुम्ही शिकलेलंच आहे की एका सिंगल सेलपासून सगळं इव्हॉल्युशन होत एवढ्या नंबरचे ॲनिमल्स प्लांट्स तयार झाले, कशा प्रकारे अर्थ तयार झाली, त्यानंतर त्याच्यावर कशी सजीव सृष्टी निर्माण झाली, लिव्हिंग वर्ल्ड तयार झालं. एका सिंपल स्ट्रक्चर असलेल्या एका सिंगल सेलपासून, एका युनिसेल्युलर सेलपासून ह्यूज नंबर ऑफ ॲनिमल्स प्लांट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स मायक्रोब्स तयार झाले. तर ते सगळं होत असताना त्यांच्यामध्ये काही इव्हॉल्युशन होत गेलं. हे तर तुम्ही पाहिलंच आहे की एका सिंगल सेलपासून एवढं ह्यूज नंबर ऑफ ॲनिमल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार झाले. मग जेव्हा ते तयार होत होते तेव्हा त्यांच्यामध्ये खूप जास्त इव्हॉल्युशन होत होतं. ते इव्हॉल्युशन होत असताना मग त्यांनी ते इव्हॉल्युशन कुठल्या बेसिसवर केलं, जिओग्राफिकल रिजन्स त्यांनी त्यांचे चेंज केले, त्यांचे फूड हॅबिट्स त्यांनी चेंज केले, त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी जे करता येईल ते सगळं केलं आणि त्यानुसार त्यांनी स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन्स करून घेतले सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. मग ते प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, कुणीही असो. तर मग जेव्हा ते ॲडॅप्ट करत होते स्वतःला, तेव्हा ॲडॅप्ट करत असताना त्यांनी त्यांच्यामध्ये खूप डिफरंट लेवलमध्ये त्यांनी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स केले. त्याच्यामुळे एका सेम स्पीसीजच्या ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा खूप जास्त ह्यूज डिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग एवढ्या व्हास्ट स्पीसीज, एवढे व्हास्ट डिफरन्सेस असलेले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची स्टडी करताना आपल्याला थोडंफार अवघड जाईलच ना. मग आपण याची स्टडी कशी करायची? मग ही आता एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सची नावं लक्षात ठेवणं, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला थोडंसं अवघड जाईल ना. जर आपण त्याला थोडंफार सिम्प्लिफाय जर नाही केलं तर आपल्याला ते थोडंफार अवघड जाईल, इजंट इट? म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो, कारण आपल्याला त्याची स्टडी करणं आपल्याला सोपं गेलं पाहिजे, इझी गेलं पाहिजे. तर मग तुम्ही म्हणाल की हे सगळं तर आम्ही ऑलरेडी शिकलं आहे, मग तुम्ही परत का तेच सांगताय की एका सिंगल सेलपासून एवढं सगळं तयार झालं, मग ते ॲडॅप्टेशन्स करत गेले, ते त्यांच्या क्लायमेटनुसार, त्यांच्या जिओग्राफिकल रिजन्स त्यांनी चेंज केले, फूड हॅबिट्स चेंज केले, त्यांच्या न्यूट्रिशननुसार त्यांनी स्वतःमध्ये चेंजेस केले. तर हे सगळं मी तुम्हाला परत सांगते आहे, कारण तुम्ही हे जे शिकले ते शिकून ऑलमोस्ट एक वर्ष तरी झालं आहे. थोडंफार आपण विसरतो आणि मग त्यामुळे जर त्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर हे जे मी आत्ता शिकवते ते तुम्हाला कळणार नाही, ते थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल. म्हणून मी हे सगळं तुम्हाला आधी सांगते. आता मी जसं की सांगितलं की खूप नंबर ऑफ स्पीसीज आहे. आता किती आहेत? तर 2011च्या सेन्ससनुसार, 2011च्या जनगणनेनुसार या पूर्ण लिव्हिंग वर्ल्डमध्ये अराऊंड 87 मिलियन ऑफ स्पीसीज आपल्याला सापडतात. मग ते प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, काही. मग एवढ्या सगळ्यांचा अभ्यास करणं विदाऊट क्लासिफिकेशन आपल्याला थोडं अवघड जाईल ना. म्हणून आपण याचं क्लासिफिकेशन करतो. तर मग आता हे क्लासिफिकेशन करत असताना ह्या काही टर्म्स आहेत, हे काही क्वेश्चन्स आहेत, ह्या काही कन्सेप्ट आहेत ज्या तुम्ही आधी शिकल्या आहेत, मी तुम्हाला परत रिवाईज करते. तर काय आहे, व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना हायरार्की काय आहेत? आता हायरार्की म्हणजे काय? तर हायरार्की म्हणजे एक प्रकारचा क्रम असतो ज्यामुळे आपल्याला क्लासिफिकेशन करणं सोपं जातं. आता तो क्रम कसा? आता समजा जर तुम्ही आउट ऑफ इंडिया कुठेतरी गेला आहे आणि तिथे तुम्हाला विचारलं कोणी, व्हेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात, कुठले आहात, तर तुम्ही काय सांगाल? समजा जर तुम्ही पुण्याचे आहात तर तुम्ही काय सांगाल? आय एम फ्रॉम पुणे? नाही ना. तर तुम्ही हेच सांगाल की आय एम फ्रॉम इंडिया, कारण तुम्ही आउट ऑफ इंडिया गेला आहे. आणि समजा तुम्ही इंडियामध्येच आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये आहे, समजा तुम्ही केरळ किंवा तामिळनाडूमध्ये गेला आहे आणि तिथल्या लोकांनी जर तुम्हाला विचारलं की व्हेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठले आहात, तर तुम्ही काय सांगाल? पुणे? नाही. तर तुम्ही काय सांगाल? आय एम फ्रॉम महाराष्ट्र. आणि जर महाराष्ट्रातल्याच एखाद्या माणसाने तुम्हाला विचारले की तुम्ही कुठले आहात, तर तुम्ही काय सांगाल? हां, मग तेव्हा तुम्ही सांगाल की हो, मी पुण्याचा आहे. आणि जर पुण्यातल्याच एखाद्या माणसाने पुण्यामध्येच जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठले आहात, तर तुम्ही तुमचा एक पर्टिक्युलर एरिया सांगाल. त्याच एरियामधल्या माणसाने विचारलं तर तुम्ही तुमच्या सोसायटीचं नाव सांगाल. त्या सोसायटीतल्याच एखाद्या माणसाने विचारलं तर तुम्ही तुमचा फ्लॅट नंबर असं सांगाल. म्हणजे हे असंच. तर जसं आपलं देश आहे, आउट ऑफ इंडिया गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कंट्रीची ओळख करून देतात, तसंच ही पण हायरार्की लेवल आहे. ती कशी? तर सगळ्यात पहिले येतं किंगडम, त्यानंतर येते फायलम,
फायलम नंतर येतो क्लास, क्लास नंतर येते ऑर्डर, ऑर्डर नंतर येते फॅमिली, फॅमिली नंतर येते जीनस आणि जीनस नंतर येते स्पीसीज. तर ही हायरार्की लेवल आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करताना यूज करतो. कोणती? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि जीनस आणि त्यानंतर स्पीसीज. तर हे तर तुम्हाला आता कळलंच असेल, खूप इझी आहे लक्षात ठेवायला. आणि आता दुसरा प्रश्न कोणता आहे? हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कुणी इन्व्हेंट केलं? तर त्याचं उत्तर आहे की कार्ल लिनायस. कार्ल लिनायस नावाच्या सायंटिस्टने बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर इन्व्हेंट केलं. आता हे बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे काय? तुम्हाला कळलं असेल की बाय म्हणजे दोन, कुठल्या तरी दोन टर्म्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत त्या नॉमेनक्लेचरमध्ये. तिसरा प्रश्न आहे की विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर? बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये आपण कुठली हायरार्की यूज करतो? आता हे एवढ्या हायरार्कीज आहेत ना, किंगडम आहे, फायलम आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीनस आहे आणि स्पीसीज पण आहे. मग आपण हे बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये आपण दोन टर्म यूज करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की बाय म्हणजे दोन टर्म्स आपण इथं कुठेतरी यूज केलं हे आपल्याला लक्षात येतं. तर मग त्या दोन हायरार्की आपण कोणता यूज करतो? जीनस, पहिली असते ते जीनस आणि दुसरी असते ते स्पीसीज. आता ह्याचा उपयोग कसा करतो आपण हे तुम्ही शिकलाय. तर मग आता समजा एखादं झाड घ्या, समजा नारळाचं झाड घेतलं आपण. तर नारळाच्या झाडाचं जे सायंटिफिक नेम आहे ते कॉकस न्यूसिफेरा. तर ही कॉकस झाली जीनस आणि न्यूसिफेरा झाली स्पीसीज. जसं की आपण आपलं नाव असतं, आपल्या नावामध्ये सुद्धा 3 टर्म आपण यूज करतो. एक असतं आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि त्यानंतर सर नेम. तसं इथं 2च टर्म यूज केलेले आहेत, जीनस आणि स्पीसीज. आणि यामुळे काय होतं? आता समजा तुम्ही दुसरीकडे गेलात, नारळाच्या झाडाला आपण इंग्लिशमध्ये कोकोनट म्हणतो. तसंच प्रत्येक लँग्वेजमध्ये नारळाच्या झाडाला वेगवेगळं म्हणतो. पण जर जगात आपण कुठेही गेलो तर त्याचं सायंटिफिक नेम हे कॉकस न्यूसिफेराच असेल. तर हे सगळं आपण आधी पाहिलेलंच आहे. तर आता आपण हे पाहूया की वेगवेगळ्या सायंटिस्टने कुठला क्रायटेरिया वापरून कशा प्रकारे ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूया की वेगवेगळ्या सायंटिस्टने कुठला क्रायटेरिया वापरून कशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. तर सगळ्यात पहिले कार्ल लिनायस नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने 1735मध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. ते कोणते? तर व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमॅलिया. तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की व्हेजिटेबल्स म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमॅलिया म्हणजे ॲनिमल्स. मग त्याने सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2च ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं, ते म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यानंतर हकेल नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 1886मध्ये इन 1886 हकेल क्लासिफाईड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग त्याने 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. कोणते? प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. प्रोटिस्टामध्ये त्याने सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स टाकले, प्लांट्समध्ये सगळे प्लांट्स आणि ॲनिमॅलियामध्ये सगळे ॲनिमल्स. तर मग जो तिसरा सायंटिस्ट होता ज्याने पण चॅटन नावाच्या सायंटिस्टने पण प्रयत्न केला, त्याने सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 1925मध्ये प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्समध्ये डिवाईड केलं. 2च ह्याच्यामध्ये, प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? तर प्रोकॅरियोट्स म्हणजे प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. त्याच्यामध्ये एकदम प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस, एक सिम्पल सेल स्ट्रक्चर आहे. न्यूक्लियस फार डेव्हलप केलेलं नाही आहे, डेव्हलप झालेलं नाही आहे. तर हे सगळे ॲनिमल्स, त्याने सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 2च ह्याच्यामध्ये हे केले, एक प्रोकॅरियोट्स आणि दुसरी यूकॅरियोट्स. यूकॅरियोट्स म्हणजे काय? यू म्हणजे ट्रू आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. त्याच्यामध्ये एक कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर आहे. जो न्यूक्लियस आहे तो चांगला डेव्हलप्ड आहे. आणि त्याने मग हे अशा प्रकारे 2च ग्रुपमध्ये डिवाईड केलं. पण कोपलँड नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने 1938मध्ये इन 1938 कोपलँड हॅज क्लासिफाईड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू द 4 ग्रुप्स. तर ते 4 ग्रुप्स कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे काय? तर मोनेरामध्ये त्याने सगळे बॅक्टेरिया, युनिसेल्युलार प्रोकॅरियोट्स टाकले.
प्रोटिस्कामध्ये अमिबा हे असे सगळे जे ज्या सेलमध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे असे टाकले. मायक्रो ऑर्गॅनिझम, जे मायक्रो ऑर्गॅनिझमचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ते प्रोटिस्टामध्ये टाकले. आणि मग उरलेले सगळे प्लांट्स आणि मग ॲनिमल्स. मग आता 4 सायंटिस्टनी अशा बऱ्याच सायंटिस्टनी क्लासिफिकेशन केलं, पण यातलं कुणाचंच वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन नाही आहे. मग ज्या सगळ्या वर्ल्डने ॲक्सेप्ट केलं हे क्लासिफिकेशन कोणाचं, तर ते R.H. व्हिटेकर नावाच्या सायंटिस्टने केलं. तर ते आपण पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण R.H. व्हिटेकर नावाच्या सायंटिस्टने जे क्लासिफिकेशन केलं, जे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे, अजूनही आपण तेच क्लासिफिकेशन सिस्टीम आपण यूज करतो क्लासिफिकेशनसाठी. तर त्या क्लासिफिकेशन सिस्टीमचं नाव काय आहे, तर त्या क्लासिफिकेशनचं नाव आहे 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम. त्याने 5 किंगडममध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिव्हाइड केलं. तर ते 5 किंगडम कोणते? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्का, किंगडम प्लांटे, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमॅलिया. राईट. तर मग आता त्यांना हे क्लासिफिकेशन कसं केलं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ही हॅज क्लासिफाईड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू द प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. त्याच्यामध्ये एक सिम्पल स्ट्रक्चर आहे, सिम्पल सेल स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियस फार डेव्हलप झालेलं नाही आहे, त्याला आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. तर प्रोकॅरियोट्समध्ये जी युनिसेल्युलर, ह्या प्रोकॅरियोट्समध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. आणि जे युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आहेत त्यांना आपण किंगडम मोनेरामध्ये टाकलं. आता किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये येतात अल्गी, म्हणजे फक्त ब्लू ग्रीन अल्गी, परत बॅक्टेरिया, हे सगळे येतात किंगडम मोनेरामध्ये. आणि आता युकॅरियोट्सकडे आपण वळूया. तर युकॅरियोट्स म्हणजे काय, तर युकॅरियोट्स म्हणजे त्यांच्या एक कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियस छान डेव्हलप आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत, ज्या सेलमध्ये बरेचसे सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत, न्यूक्लियससुद्धा वेल डेव्हलप्ड आहे, एक कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर आहे, त्यांना आपण युकॅरियोट्स म्हणतो. मग हे युकॅरियोट्ससुद्धा युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमध्ये डिवाईड करण्यात आले. मग जे युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहेत त्यांना आपण किंगडम प्रोटिस्का, त्याच्यामध्ये आपण टाकलं किंगडम प्रोटिस्का. आता किंगडम प्रोटिस्कामध्ये काय काय येतं, तर किंगडम प्रोटिस्कामध्ये येतं अमिबा, युग्लिना, पॅरामुशियम, म्हणजे हे आहेत तर युनिसेल्युलरच. आता आपण इकडे पण युनिसेल्युलर आहेत मोनेरामध्ये, पण ते प्रोकॅरियोट्स आहेत. आणि जे युकॅरियोट्स युनिसेल्युलर आहेत ते प्रोटिस्कामध्ये येतात. प्रोटिस्कामध्ये युकॅरियोट्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स येतात. आणि मग आता इथं मल्टीसेल्युलर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त सेल ज्याच्यामध्ये आहेत त्याला आपण मल्टीसेल्युलर म्हणतो. आणि मल्टीसेल्युलर जे युकॅरियोट्स आहेत त्यांना त्याने 2 ह्याच्यामध्ये क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल आहे की नाही या बेसिसवर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्सचं डिव्हिजन करण्यात आलं. मग जर ज्याच्यामध्ये सेल वॉल आहे, आता सेल वॉल म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की एक सेल असेल तर त्याच्यावर जी आउटर कवरिंग असते ती सेल वॉलची असते, एक मेम्ब्रेन असतं, तर ते सेल वॉल असतं. आणि जर ती सेल वॉल असेल तर विथ सेल वॉल आणि नसेल तर विदाऊट सेल वॉलमध्ये आपण त्याला क्लासिफाय केलं मल्टीसेल्युलर युकॅरियोट्सला. तर मग विथ सेल वॉल जे मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स आहेत ते कशामध्ये डिवाईड करण्यात आले, ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ न्यूट्रिशन. तर त्यांचं न्यूट्रिशन कशा प्रकारे मिळवतात ह्या बेसिसवर आपण यांना ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्समध्ये डिवाईड केलं. मग ते कसं, आता ऑटोट्रॉप्स जे आहेत त्याच्यामध्ये आहे प्लांटे, कारण त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, आणि प्लांटे जे आहेत ते ऑटोट्रॉप्स आहेत. आता ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की ते स्वयंपोषी म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ऑर्गॅनिझम हू कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस. कारण त्यांच्याकडे जी क्लोरोफिल नावाची पिगमेंट असते त्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात, आणि मग त्यांच्यामुळे आपण त्याला ऑटोट्रॉप्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये सगळे प्लांट्स येतात. आणि मग हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय, तर जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, हे ॲनिमल्स, हे ॲनिमॅलियासुद्धा हेट्रोट्रॉप्समध्ये येतं. पण या दोन्हीमध्ये फरक काय, कारण इथं सेल वॉल आहे आणि इथं सेल वॉल नाही आहे. तर मग जे त्याच्यामध्ये किंगडम फंजाय आपण इन्व्हॉल्व केली. जे फंजाय असतात ते डेड डिके मटेरियलवर
त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. आणि जे विदाऊट सेल वॉल असतात ते ॲनिमॅलिया, ज्यामध्ये सगळे ॲनिमल्स येतात, जे म्हणजे आता आपण ह्युमन बिईंग्स, कॅट, डॉग, सगळे ॲनिमल्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि हे जे फंजाय असतात ह्याची एक सांगायची गोष्ट म्हणजे हे सॅप्रोफाइट्स असतात. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, जे डेड डिकेइंग ऑर्गन मटेरियलवर त्यांचं एक सर्टन एन्झाईम ते सिक्रेट करतात आणि मग ते त्यांचं न्यूट्रिशन एका कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरपासून एक सिम्पल स्ट्रक्चर तयार करून ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. तर मग हे सगळं क्लासिफिकेशन R.H. व्हिटेकर नावाच्या सायंटिस्टने केलं. कुणी? R.H. व्हिटेकर, जे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे. तर मग हे सगळं जे काही क्लासिफिकेशन केलं, जे की आज पूर्ण जग ॲक्सेप्ट करतो, तर त्याने ह्यासाठी कुठला क्रायटेरिया यूज केला, कुठले क्रायटेरिया यूज केले असतील बरं? तर ते हे कोणते? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफ स्केल आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर आता हे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रोकॅरियोट्समध्ये एक सिम्पल स्ट्रक्चर आहे आणि यूकॅरियोट्समध्ये एक कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सेल स्ट्रक्चर आहे. म्हणजे या कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चरमध्ये काय येणार? प्रोकॅरियोट्स आणि मग यूकॅरियोट्स, राईट. आणि मग आता हे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजेच इट मे बी युनिसेल्युलर किंवा मग मल्टीसेल्युलर, कारण ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे. मग त्याच्यामध्ये ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत? मग आता तिसरा क्रायटेरिया कोणता यूज केला त्याने? मोड ऑफ न्यूट्रिशन. तर मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, तर त्यांचं न्यूट्रिशन कुठल्या प्रकारे मिळवतात. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे ऑटोट्रॉप्स असतात, जे प्लांट्स असतात, ते स्वतःच तयार करतात. मग ह्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. मग दुसरं झालं सॅप्रोफायटिक. मी तुम्हाला सांगितलं की सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, जे डेड मटेरियलवर जगतात. डेड मटेरियलवर ते एक सर्टन एन्झाईम, सर्टन केमिकल सिक्रेट करतात आणि मग त्यातून ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरपासून एक सिम्पल स्ट्रक्चर तयार करून त्याच्यातून ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. म्हणजे दुसरा मोड ऑफ न्यूट्रिशन कोणता आहे? सॅप्रोफायटिक. आणि ॲनिमल्स ते कोणते येतात? हेट्रोट्रॉपिक. मग आता हे हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, तर जे स्वतः तयार करू शकत नाहीत, पण ते सॅप्रोफाइट्ससुद्धा नाहीत, म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया याच्यामध्ये येतं. आता लाईफ स्केल, लाईफ स्केलमध्ये काय, ते प्रोड्युसर्स असतील, कन्झ्युमर्स असतील किंवा मग डिकम्पोजर्स असतील. आता हे प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय, तर प्रोड्युसर्स नावातच कळलं असेल की जो काहीतरी तयार करतो, जो प्रोड्यूस करतो. मग त्याच्यामध्ये येतात प्लांट्स, जे स्वतः तयार करतात, ते प्रोड्युसर्स असतात. आणि मग कन्झ्युमर्स म्हणजे काय, ॲनिमल्स. म्हणजे आपण कम्प्लिटली प्लांट्सवर डिपेंड असतो. प्रोड्युसर्सवर जे डिपेंड्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण कन्झ्युमर म्हणतो. आणि मग हे डिकम्पोजर, हे जे सॅप्रोफाइट्स असतात ते सगळे डिकम्पोजर्स असतात. म्हणजे ते डेड ऑर्गॅनिक मटेरियलला डिकम्पोज करून त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात आणि मग त्यांना आपण डिकम्पोजर्स म्हणतो. मग आता हे लास्ट त्याचा जो क्रायटेरिया होता तो होता फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, तर इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. तर इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की इव्हॉल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. म्हणजे ह्या प्रोकॅरियोट्सपासून यूकॅरियोट्स कसे तयार झाले, एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलरपर्यंत ते कसे गेले, परत म्हणजे सेल वॉल अबसेंट होती, मग सेल वॉल प्रेझेंट आहे, किंवा प्रेझेंट होती ती अबसेंट कशी झाली, त्यांचं जे हे इव्हॉल्युशन जे त्यांच्यामध्ये होत गेलं, हे रिलेशनशिपचा क्रायटेरिया यूज करून सुद्धा त्यानं क्लासिफिकेशन केलं. तर अशा प्रकारे R.H. व्हिटेकर नावाच्या सायंटिस्टने क्लासिफिकेशन केलं.